चांदूर बाजार तालुक्यात 9 आणि 10 एप्रिलला अवकाळी पावसानं अनेक गोरगरीब शेतकरी कुटुंबांचं नुकसान झालं होतं। या परिवारांना सानुग्रह मदत तात्काळ द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। चांदूर बाजार तालुक्यात 9 आणि 10 एप्रिलला अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। याकरता बच्चू कडू यांनी तालुक्यातील सर्व भागातील पाहणी करून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। याकरता प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात देखील आले होते, मात्र अद्यापही सानुग्रह अनुदान प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलं नाहीये। अवकाळी पावसानं अनेकाच्या घरातील धान्य, घरावरील टीनं, शेतातील पिकांचं नुकसान होऊन यामध्ये अनेक गोरगरीब परिवार सुद्धा बेघर झाले होते। तरी सुद्धा पंचनामे करून सानुग्रह निधी अद्यापही मिळाली नाहीये। त्यामुळेच प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसील कार्यालयात धडक देण्यात आली आणि तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं। 5 दिवसात ही सानुग्रह मदत मिळाली नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शासन निर्णय सांगतो की झाल्यावर 24 तासाच्या आत मदत द्यावी, परंतु अजून 3 महिने उलटून सुद्धा ती मदत दिली नाही। सर्वे झाला आहे, सर्व पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, पण अजून आम्ही समजू शकतो का आचारसंहिता होती, पण आचारसंहिता संपून सुद्धा 1 महिना झाला तरी त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली नाही। हे सानुग्रह आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सर्व तालुक्यातील आज निवेदन देत आहोत की हे येत्या 24 तासात त्या जे खरे लाभार्थी आहे, सर्वेनुसार तुम्ही सर्वे केला आहे, त्या सर्व लाभार्थ्यांना 24 तासाच्या आत सानुग्रह अनुदान मिळाले नाही तर आम्ही त्यानंतर इथे ठिय्या आंदोलन करणार।